18 जुलै रोजी होत आहे। यासाठी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवित आहोत। 16, 17, 18 जुलैला आम्ही बॅरिस्टर नाथ पै मध्ये नाट्य महोत्सवाचं शिवसेनेच्या वतीने आयोजन केलेलं आहे। हा नाट्य महोत्सव 3 दिवस चालेल। याच्यातले पहिले 2 दिवस दशावतारी नाटक, त्याला संयुक्त दशावतार म्हणतात, आणि 18 तारीखला ज्या दिवशी भाईंचा वाढदिवस असेल तेव्हा ऐतिहासिक नाटक आहे रायगडला जेव्हा जाग येते। त्याशिवाय आम्ही 18 तारीखला शहरातले जे हॉस्पिटल आहेत तिथं फळ वाटप केलं जाईल। त्याशिवाय जिल्हा परिषद वाईज आम्ही जिल्हा परिषदची शाळेतली मुलं आहेत त्यांना खाऊ वाटपाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तसंच दिव्यांग जे शाळा आहे आजगावला आरोसला तिथं त्या मुलांना कॅरम, बॅडमिंटनचं हे म्हणजे एक खेळाचं साहित्य आम्ही त्यांना देण्यात येऊ। तसेच गोरगरिबांना धान्य वाटप सुद्धा या निमित्ताने केलं जाईल। आणि 18 जुलैला 7:30 वाजता गोविंद चित्र मंदिर नाटकं जी आहेत ती बॅरिस्टर नाथ पै मध्ये होणार 3 दिवस, आणि भाईंचा जो वाढदिवस होणार तिकडे जे भाईंवर प्रेम करणारे माणसं आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते आहेत, आम्ही सर्वांना स्वतः आमंत्रण देऊ, पण तुमच्या ह्याच्यातनं सुद्धा आम्ही सर्वांना भाई प्रेमींना सुद्धा आम्ही तिथं आमंत्रित करत आहोत। तिथं भाईंचा 7:30 वाजता वाढदिवस साजरा करण्यात येईल। 18 जुलै संध्याकाळी 7:30 वाजता 16ला नाटक जे 16 केलं होतं ना ते चेंज झालंय, 16चं आता 18 झालंय। 16ला फक्त आम्ही नाट्य महोत्सव उद्घाटन करून 16, 17 आणि 18 तारीखला एक कार्यक्रम सगळे होतील। निलेश राणेंनी मी फोन केला, निलेश राणेंनी 100% येणार म्हणून सांगितलं। त्याच्यामुळे निलेश राणे साहेबांची आणि दीपक भाईंच्या वाढदिवसाला निलेश राणे साहेब उपस्थित राहणार 18 जुलैला। 16, 17 नाही, 16, 17ला नाट्य महोत्सव आम्ही विविध कार्यक्रम घेणार। 17ला काही विषय म्हणजे त्या आरोसला पूर्वसंध्येला आम्ही त्यांना खेळाचं साहित्य आदल्या दिवशी संपू, आणि 18 तारखेला सकाळी खाऊ वाटप होईल शाळेमध्ये, सकाळी फळ वाटप होईल, धान्य वाटप होईल। अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम होते, तुम्हाला मी फोटो देऊ त्याचे।